स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की ज्या पत्रिकेतील गुरुबळ हे मजबूत नाही आहे आणि गुरुची कृपादृष्टी ह्या लोकांवर जास्त प्रमाणात नाही आहे आणि त्यामुळे त्यांना कुठल्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही आणि बरीच कामे त्यांची अडलेली आहेत. तर ज्या दिवशी हा गुरुपुष्य अमृत योग येतो म्हणजे गुरुवारी. आता गुरुपुष्य अमृत योग कधी येतो? ज्या वेळेला पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्यावेळेला गुरुपुष्य अमृत योग येत असतो. पण आज जे गुरुपुष्य अमृत योग आहे तो म्हणजे सकाळी सूर्य उदयापासून ते रात्री 12:09 हा गुरुपुष्य अमृत योग आहे आणि तब्बल 18 तास 9 हा योग एवढा शुभ योग आहे. कारण श्रावण महिना शुभ आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्य अमृत योग पण शुभ. पण रात्रीच्या वेळी गुरुपुष्य अमृत योग हा क्वचित येत असतो आणि यावेळेस रात्री आणि दिवस दोन्ही वेळेत गुरुपुष्य अमृत योग आल्या कारणाने आज जी 21 ऑगस्ट या दिवशीच्या गुरुपुष्य अमृत योगला खरंच अधिक असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता गुरुपुष्य अमृत योगावर सोनं खरेदी करणं का शुभ मानलं जातं? कारण गुरुग्रहाचा अंमल म्हणजे सुवर्ण म्हणजे सोनं या धातूवर असल्या कारणाने आज सोने खरेदी करायला सुद्धा विशेष असं महत्त्व मानलं जातं. पण फक्त सोने खरेदी करण्यासाठीच आजचा दिवस चांगला आहे का? किंवा सोनं खरेदी करण्यासाठीच आजच्या दिवशी खूप शुभ मानलं जातं का? तसं काही नाही आहे. कारण आजचा जो दिवस आहे तो मंत्र स्तोत्र पठण एखाद्या देवी देवतांची उपासना करणे ह्या सर्वच गोष्टीसाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. कोणत्या कार्याची सुरुवात करणे, कोणतं कार्य खूप दिवसापासून अडलेलं आहे ते पूर्ण होत नाही त्यासाठी उपासना करणे या सर्व गोष्टीसाठी गुरुपुष्य अमृत योग हा खूप शुभ मानला जातो. तर आजच्या दिवशी बरेच कार्य हे करण्यासारखे असतात. म्हणजे गुरुग्रह जो आहे तो गुरुग्रहाचं बळ आपल्या पत्रिकेत मजबूत होण्यासाठी आणि गुरुबळ आपल्या पत्रिकेमध्ये त्याचं आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि गुरुमुळे आपले काही कामं अडलेली आहेत ते पूर्ण होण्यासाठी आणि सर्व कामात यश प्राप्तीसाठी आपल्याला हा एक छोटासा एक मंत्र आहे आणि तो मंत्र संध्याकाळी 12 वाजून 9 या मंत्राचा जप उपासना करायची आहे. आणि त्याचबरोबर आज जास्तीत जास्त प्रमाणात श्री शंभू महादेवाच्या पूजेसोबत दत्त महाराजांची पूजा सेवा, स्वामी महाराजांची पूजा सेवा, कारण स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्त महाराजांचे अवतार आहेत. जर तुमच्या आजूबाजूला कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे अवश्य सायंकाळच्या आरतीला जा आणि आरतीला जाताना स्वामींसाठी 1 नारळ 2 अगरबत्ती खडीसाखर आणि पिवळे फूल घेऊन जा आणि स्वामींना तिथे अर्पण करा आणि तिथे बसून काही आरतीची सेवा कुठली सेवा तुमच्याकडून होत असेल तर आवर्जून करा. कारण आजचा जो गुरुपुष्य अमृत योग आहे तो कितीतरी वर्षाच्या नंतर आलेला योग आहे आणि खरंच या योगावर जर काही उपासना गुरुच्या चरणी बसून केल्या तर याचं फळसुद्धा अगणित असं आपल्याला मिळत असतं. ज्यांना शक्यच नाही केंद्रात जाणे त्यांनी बाजूला जर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तेथे जा आणि तुमच्या बाजूला जर कुठे औदुंबराचे झाड म्हणजे उंबराचे झाड असेल तर तिथे जाऊनसुद्धा उंबराच्या झाडाला 11-21 प्रदक्षिणा मारा. कारण उंबराच्या झाडामध्ये औदुंबराच्या झाडाखाली प्रत्यक्ष दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा वास असतो आणि सर्व देवी देवतासुद्धा तेथे आलेले असतात. म्हणून हा सुद्धा छोटीशी पूजा सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. तर स्वामी भक्तांनो बघा, आपल्याला हा एक गुरुचा मंत्र संध्याकाळी जप करायचा आहे. तो मंत्र कुठला आहे, कोणता आहे आणि कसा जप करावा? बघा, दिवसभरातून जेव्हा केव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहसाल त्यावेळेला तुम्ही संध्याकाळी 12:09 हा जप करू शकतो. बघा, जप आपल्याला आपल्या कामात यश प्राप्तीसाठी करायचा आहे. तर तो जप कसा करावा? तुमच्या देवघरासमोर तुम्हाला अगरबत्ती दिवा लावून घ्यावा. म्हणजे देवघर असं पवित्र आणि सुशोभित करावं आणि त्यासमोर एक आसन टाकावं, आसनावर बसावं
आणि आपल्या अंगावर सुद्धा स्वच्छ धूत वस्त्र असलेले पाहिजे. तुम्ही जेवण केलेलं असेल तरी काहीही हरकत नाही, पण मांसाहार केलेला नसावा. तसा तर श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे मांसाहार तर नसेलच कोणाकडे. पण मांसाहार जर केलेला असेल किंवा कुठे तुम्ही बाहेर म्हणजे कुठं सुतक वगैरे काही सोयरी लागलेला असेल तुम्हाला, किंवा तुम्ही कुठे बाहेर तरी तेरवीचं वगैरे काही जेवण केलेलं असेल, तर हा मंत्र तुम्ही जप करू शकणार नाहीत. आणि स्त्रियांचा जो 4 दिवसाचा मासिक धर्म होईपर्यंत तुम्ही हा जप करू शकत नाही. जर तुमचा 5वा दिवस असेल तर मग तुम्ही हा जप करू शकता. तर हा जप करण्यासाठी हे सर्व सुशोभित करून तुम्हाला बसायचं आहे आसनावर. आणि कधीही बसा. तुमच्या घरात जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती काही असो, त्यांची अगोदर पूजा करून घ्यावी. म्हणजे त्यांना अष्टगंध वगैरे लावून घ्यावा, एखादं पिवळं फुलं अर्पण करावं आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा. आणि त्यानंतर आपल्या तळहातावर पाणी घ्यावं, त्यामध्ये थोडंशा अक्षदा टाकावा. उजव्या तळहातावर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोड्या अक्षदा टाकाव्या आणि त्यामध्ये थोडीशी फूल टाकावं. आणि जे काही तुम्ही कशाबद्दल हा मंत्र जप करणार आहोत तो संकल्प करावा आणि म्हणावं की तुमचं स्वतःचं नाव घ्यावं. आणि नंतर या गोत्रात उत्पन्न, आता तुम्हाला गोत्राचं नाव माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता. कश्यप गोत्रात उत्पन्न. आता मी माझं नाव सांगते बघा, मी अनिता दामोदर देशमुख, मी कश्यप गोत्रात उत्पन्न, मी या माझ्या कार्यासाठी हे मंत्राचा 21 माळा जप करणार आहेत. आणि ते जप माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या आणि माझ्या कामात मला यश द्या, असं तुम्हाला म्हणायचं. मी माझ्या नावाचा उल्लेख तुम्हाला सांगितलं, त्या जागेवर तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. आणि सरळ हाताने पाणी तांबण्यास सोडून द्यायचं. आणि त्यानंतर हात स्वच्छ दुसऱ्या कपड्यानं पुसायचा आणि हातात माळ घेऊन तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः. आणि 21 माळा जप होईपर्यंत जागेवरून उठायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही. आणि मध्येच जर जांभळी, खोकला वगैरे काही आला तर ओम ओम असं दोन्ही कानाला हात लावून म्हणायचं. अगोदर उजव्या कानाला, नंतर डाव्या कानाला आणि नंतर मुखाला, म्हणजे आपल्या तोंडाला स्पर्श करायचा आणि परत नंतर जपाला सुरू करायचं. म्हणजे त्याच जागेवर बसून न उठता एका जागेवर बसून या मंत्राचा 21 माळा जप करावा. खरंच ही जी साधना आहे, ही जी उपासना आहे, या उपासनेने, साधनेने, या मंत्र जपाच्या साधनेने आपले जे काही अडलेली कामे आहेत ते पूर्ण होतील. मग नोकरी असो, व्यवसाय असो, विवाहासंबंधीचा काही समस्या असो किंवा कुठल्याही कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती मिळत नसेल, काही कामे बऱ्याच दिवसापासून तुमची अडलेली आहेत, बरीच कामे, आता प्रत्येकाची कामे वेगवेगळी, तर तुमची कामे जी असतील ते कामे ज्याच्यासाठी तुम्ही संकल्प करून हा माळजप करत आहात, ती संपूर्ण कामे ही व्यवस्थितरित्या पार पडतील. पण सात्विक भावनेने, म्हणजे सात्विक भावना यामध्ये असावी. कुणाचेही वाईट चिंतन करून ही उपासना करू नये, हे मंत्रस्तोत्र पठण कुठलेच करू नये. आणि ही उपासना करताना आणि हे झाल्याच्या नंतर स्वामींना मुजरा करावा आणि नंतर आपल्या जी काही तुम्ही खडीसाखरेचा प्रसाद ठेवलेला आहे तो प्रसाद आपल्या घरातील सर्वांना देवा, किंवा स्वतः तुम्ही एकट्यांनी जरी प्रसाद खाल्ला तरीही चालेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.